करू. हे सर्वसमर्थ थोरणी पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन देवबाप्पा तू आम्हाला समजावून सांग, ते आमच्या अंतःकरणात रुजू दे आणि देवबाप्पा त्याचा वृक्ष होऊन त्याला पवित्र आत्म्याची प्रभावी देत. आम्हा सर्वांच्या सर्व पापांची, अन्यांच्या, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. देवबाप्पा, करोनाची तिसरी लाट ही देवबाप्पा आमचा महाराष्ट्र राज्य आणि भारत देश यावर तू येऊ दिली नाहीस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. तरी देवबाप्पा, इथून पुढील दिवसांमध्ये, कठीण प्रसंगामध्ये, कठीण समयांमध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ, आमचा सांभाळ कर. तुझ्या पंखाखाली घेऊन तू आम्हाला आश्रय दे. तुझ्या तळहातावर घेऊन तू आम्हाला जाऊ. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. आज शास्त्रपाठ किंवा शुभवर्तमान आपण जे वाचलेलं आहे, मत्तैकृत शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 5 ते 13 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. यामध्ये एक शताधिपती आहे. शताधिपती म्हणजे त्याच्याकडे 100 नोकर चाकर असतात आणि तो सरकारी माणूस असतो, नाही का. आणि सरकारने किंवा रोमन सम्राटाने त्याच्याकडे 100 सैनिक किंवा 100 कामगार दिलेले असतात. आणि हा मनुष्य अतिशय नम्र आहे असं आपल्याला दिसून येतो. तो प्रभू श्री ख्रिस्ताकडे येतो आणि काय म्हणतो पहा, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तर हा शताधिपती आहे, त्याकडे भरपूर पैसा पण आहे, अधिकार पण आहे, परंतु हा नम्र आहे. हे आपल्याला या गोष्टीवरून दिसून येते की त्याला त्याच्या नोकराची काळजी आहे. नोकराची काय आहे? काळजी आहे. तर आपण असं नम्र असलं पाहिजे. खूप चांगली गोष्ट यामधून आपल्याला शिकायला मिळते खरोखर, की आपण जिथं काम करतो तिथं आपल्या हाताखाली काही नोकर चाकर असतात. त्यांच्याशी आपण थोडंसं प्रीतीने, नम्रतेने, अदबीने वागलं पाहिजे, की जेणेकरून त्यांना आपल्यामधला ख्रिस्त दिसेल. त्यांना काय होईल? आपल्यामधला ख्रिस्त दिसेल. घरामध्ये आपण असताना आपल्या घरी कोणी नोकर चाकर येत असेल तर त्याच्याशी पण आपण थोडंसं प्रीतीने, अदबीने वागलं पाहिजे. त्यांना पण प्रॉब्लेम असतात, त्यांना पण काही समस्या असतात, त्यांना पण काही फॅमिली प्रॉब्लेम्स वगैरे असतात. तर त्यामध्ये ते कधी आले नाही किंवा काही झालं तर त्यांना समजून घेतलं पाहिजे, नाही का. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर, आमच्या घरी एक कामवाली येत होती आणि ती एकदा असंच येऊन घरी असं अत्यंत उदास होती. आणि काय झालं म्हणून आमच्या मॅडमने, मिसेसने विचारलं तर ती रडायला लागली. तर ती म्हणली की तिच्या मुलाचं कानाला बरोबर ऐकायला येत नाही. लहान मुलं आहे ते, त्याला कानाला ऐकायला येत नाही. डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टरनी पुष्कळ खर्च सांगितलेला आहे. आणि ते काय माझी कॅपॅसिटी नाही इतका सगळा खर्च करायची, म्हणजे मी कुठून करणार इतका खर्च. मग आमची मिसेस TMC ठाणे महानगरपालिकेमध्ये कामाला असल्यामुळं तिला, कामवालीला आणि तिच्या मुलाला घेऊन दवाखान्यामध्ये गेली आणि तिथं दाखवलं डॉक्टरला, ENTच्या डॉक्टरला वगैरे दाखवलं. आणि म्युन्सिपाल्टीमध्ये ते ऑपरेशन झालं. त्या मुलाचं दोन्ही कानांचं ऑपरेशन झालं आणि ते फ्रीमध्ये झालं. देवाची स्तुती असो. आपल्याकडे जर नम्रता असेल किंवा प्रीती असेल तर आपण आपल्या हाताखाली काम करणाऱ्या नोकर चाकर, सेवक, नाही का, तर त्यांची पण आपण काय करतो, काळजी घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याद्वारे आपल्याला तर ख्रिस्त दिसला पाहिजे, त्यांना दिसला पाहिजे. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दे की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचे गौरव करावे, असं देवाचं वचन आहे. देवाची स्तुती असो. तर हा शताधिपती असून त्याला त्याच्या एका चाकराची काळजी आहे आणि तो प्रभू श्री ख्रिस्ताकडे विश्वासाने आलेला आहे. देवाची स्तुती असो. तर प्रभू श्री ख्रिस्त त्याला म्हणतो, मी येऊन त्याला बरे करेन.
प्रभू श्री ख्रिस्ताला त्याचा स्वभाव आवडला, त्याची नम्रता आवडली, विनंती पण त्यांनी केलेली आहे. आणि तो शताधिपती असूनही नोकराची त्याला काळजी आहे, म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्याबद्दल थोडा आदर दाखवला. आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला की मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा त्या शताधिपतीने काय उत्तर दिलं पहा, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. कितीतरी लीन आणि नम्र हा मनुष्य आहे. हा शताधिपती आहे, मोठा याचा वाडा असेल, हो की नाही. आणि येशू ख्रिस्त तर म्हणतो कोकडास बिळे आहे, पाखरास घरटी आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकावायची जागा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची अशी अवस्था या पृथ्वीवर असताना झाली होती की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असूनही तुमच्या आमच्यासाठी, आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी, त्याचं स्वतःचं अर्पण करण्यासाठी तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, मनुष्य बनला. आणि त्याने हाल सोसले. आणि तो एका गावातून दुसऱ्या गावी सुवार्ता सांगायला जात असताना हे त्याचे हाल झाले की त्याला डोकं टेकायला पण काही ठिकाणी जागा मिळाली नाही. तो जैतुनाच्या पर्वतावर इकडे तिकडे कुठेतरी आपल्या शिष्यांसोबत राहिला. आणि अशा प्रभू श्री ख्रिस्ताला तो एवढा मोठा शताधिपती म्हणतो की माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. म्हणजे इतके तुम्ही महान आहात, कारण स्वर्गीय राज्य तुमचं आहे, ही पृथ्वी तुमच्या एका शब्दाने बनवलेली आहे, असा त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. जरी तुम्ही आज एक मनुष्य बनून आलेला असला तरी तुम्ही परमेश्वर आहात, असा त्याचा विश्वास आहे. देवाची स्तुती असो. तेव्हा तो आणखी एक गोष्ट प्रभू श्री ख्रिस्ताला सांगतो, मीही ताबेदार मनुष्य आहे. प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. हा मोठा विश्वास आहे. आपल्या प्रार्थनेमध्ये हे वाक्य असलं पाहिजे. कोण आजारी असेल ना, प्रभूजी आपण शब्द मात्र बोला म्हणजे हा माझा अमुक अमुक व्यक्ती आजारी आहे, तो बरा होईल. हे एक वाक्य आपल्या प्रार्थनेमध्ये खरोखर असू द्या, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याद्वारे आपण प्रभू श्री ख्रिस्तावर पूर्ण विश्वास करतो. आणि त्याचं प्रूफ देण्यासाठी तुम्ही शब्द बोला म्हणजे माझं चाकर बरा होईल, हे प्रूफ देण्यासाठी तो पुढे एक वाक्य बोलतो, कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. मीही ताबेदार मनुष्य आहे, मला माहिती आहे अधिकार म्हणजे काय आहे. मी जर कुणाला नोकराला जा म्हणलं तर तो जातो, गेलंच पाहिजे असा अधिकार आहे माझ्याकडे. ये म्हणलं तर येतो, त्याने आलंच पाहिजे असा अधिकार आहे माझ्याकडे. असा तो अधिकारी मनुष्य आहे. मला माहिती आहे अधिकार म्हणजे काय चीज आहे ते. आणि मला माहिती आहे तुम्ही अधिकारी आहात, स्वर्ग आणि पृथ्वीचे निर्माते आहात. तुम्ही फक्त एक शब्द बोला म्हणजे तो शब्द तिथपर्यंत जाईल. ही जी निर्मिती आहे, हे जे वातावरण आहे, ही जी हवा आहे, हा जो निसर्ग आहे तो तुमच्या अधीन आहे हे मला माहिती आहे. हा निसर्ग तुमच्या शब्दाला अडवू शकत नाही हे मला माहिती आहे. तो शब्द बाणासारखा त्या नोकरापर्यंत जाईल आणि तो माझा नोकर काय होईल, बरा होईल, यावर माझा विश्वास आहे. आणि मग येशू ख्रिस्त अतिशय खुश होऊन म्हणतो, असा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. देवाची स्तुती असो. कारण हा मनुष्य कुठल्या गावात आला होता, कफरनहूम गाव हे गालिल समुद्राच्या किनाऱ्याला आहे. म्हणजे हे गालिल प्रांतात आहे. यहुदा प्रांत वेगळा आहे. यहुदा प्रांतमध्ये यरुशलेम आहे आणि कफरनहूम हे गालिल प्रांतामध्ये आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की असा विश्वास मला अख्ख्या इस्रायलात, अख्ख्या देशात आढळला नाही. तर असा विश्वास आपला पाहिजे. आणि ह्या विश्वासाशी कनेक्टेड एक वाक्य प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, फार महत्त्वाचं ते वाक्य आहे. 8वा अध्याय आणि 11वं वचन, मी तुम्हाला सांगतो पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. कितीतरी महत्त्वाचं हे वाक्य आहे. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. आणि नंतर प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, तुझ्या विश्वासाने तुझा चाकर बरा झाला आहे. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
11वं वचन जे आहे त्याच्यावर आपण थोडासा विचार करूया. स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण आहे? अब्राम, इसाक आणि याकोब हे स्वर्गाच्या राज्यात आहेत. हे प्रभू श्री ख्रिस्तांनी काय केले? या 11व्या वचनामध्ये डिक्लेअर केलं. देवाची स्तुती असो. अब्राम का बरं स्वर्गाच्या राज्यात आहे? देवाची स्तुती असो. उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने अब्रामाला बोलवलं 1 ते 4 वचन की चल मी सांगतो त्या देशात तू जाऊन राहा. आणि नुसतं बोलवलं नाही तर त्याला आशीर्वाद पण दिला की मी तुझं कल्याण करेन. वासा सिस्टर 12 उत्पत्ती 1 ते 4. अब्राम सांगितले तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. पहिलं वाक्य जरा परत होता. मी तुझपासून नाही तू आपला देव व आपल्या नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून. देव आहे का देश आहे? देश. तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करेन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतील त्यांचे मी अभिष्ट करेन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित. फार मोठा आशीर्वाद आहे ते असं देत असत बायबल. प्लीज. तर तू आपला देश, सर्व गण गोत्र वगैरे सगळं सोड. मी सांगतो त्या देशात जा. मी तुला आशीर्वाद देईन. तुझं कल्याण करेन. आता ह्या प्रवासामध्ये असताना कधी कधी संकट येतात, कधी दुसरे लोक असतात, कधी टोळ्या असतात वगैरे त्या भागांमध्ये. म्हणून परमेश्वर म्हणतो तुझा अभिष्ट चिंतणाऱ्याचं मी अभिष्ट करेन, तुझा अनिष्ट चिंतणाऱ्याचं मी अनिष्ट करेन. 12वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये परमेश्वराने अब्रामाला बोलवलं आणि अब्राम गेला. अब्रामाने परमेश्वराच्या आज्ञा ऐकली. तो विश्वासू होता. या विश्वासावरून, या शताधिपतीच्या विश्वासावरून प्रभू श्री ख्रिस्ताने अब्रामाचं नाव घेतलेलं आहे. देवाची स्तुती असो. मग सांगितलं परमेश्वराने आणि अब्राम निघाला. त्याची बायको साराय आणि लोट घेतली आणि त्यांना काय केलं? तो घेऊन निघाला. तो चल परमेश्वर तू सांगशील तिकडे मी येतो. हा विश्वास मोठा आहे की परमेश्वर माझ्या संगतीला आहे, माझ्यासोबत आहे. माझ्या प्रवासामध्ये परमेश्वर माझ्याबरोबर आहे. तो मला साथ देईलच देईल. हे 12व्या अध्यायामध्ये अब्रामाला बोलवलं. आता 13वा अध्याय 2रं वचन वाचा. उत्पत्ती 13:2. तो कळप रुपे व सोने यांची संपन्न बस. देवाची स्तुती असो. 12व्या अध्यायामध्ये तो फक्त त्याची बायको सारा, त्याचा पुतण्या लोट यांना आणि 1-2 सेवक घेऊन निघाला. 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने त्याला बोलवलं. 13व्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये तो संपन्न होता. कळप, सोने, रुपे, सोनं, चांदी, सर्व कळप हे सर्वांनी तो सधन आणि धनसंपन्न होता. तर परमेश्वर आपल्याला जेव्हा पाचारण करतो, आपल्याला जेव्हा बोलवतो आणि आपण जेव्हा परमेश्वराच्या आज्ञा ऐकतो, आपण त्याला मान देतो, तेव्हा परमेश्वर आपली सर्व काळजी घेण्यास समर्थ आहे. कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला पडणारच नाही. तो कावळ्याद्वारे एलियाला अन्न पुरवणारा परमेश्वर आहे. दुष्काळामध्ये सुद्धा आपल्याला अन्न पुरवणारा परमेश्वर आहे. दुष्काळामध्ये सुद्धा परमेश्वराने त्याच्या सेवकांना दिलेला आहे, भरपूर दिलेला आहे. बायबलमध्ये आपल्याला पुष्कळ उदाहरणं पाहायला मिळतात. आता दुसरे आणखी एक वचन वाचूया. उत्पत्ती 12वा अध्याय 8वं वचन वाचा. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. किती सुंदर. हे 12वा अध्यायातलं 8वं वचन आहे. 12वा अध्याय 1 ते 4 वचनं परमेश्वराने त्याला बोलवलं, आशीर्वाद दिला. तो निघाला. निघाल्यावर त्यांनी काय केलं? पहिले 8व्या वचनात 12:1 ते 4 बोलवलं, आशीर्वाद दिला. 8व्या वचनात पहिले त्यांनी काय केलं? वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. हे प्रार्थनामय जीवन आपलं असलं पाहिजे. विश्वास देवावर असला पाहिजे आणि आपलं जीवन हे प्रार्थनामय असलं पाहिजे.
तुम्ही सकाळी उठलात की पहिले प्रार्थना करा. घरातून बाहेर एक पाय पण टाकण्यापूर्वी एक 2 शब्दाची का होईना प्रार्थना करा. समजा कधी कधी आपण विसरलो, बाहेर पडलो चुकून, तर बाहेर जाता जाता प्रार्थना करा. कधी काय होईल काय सांगता येत नाही. अशुद्ध शक्ती असतात रस्त्यांवर. ज्या रस्त्याने आपण जातो, ज्या मार्गाने आपण प्रवास करतो, त्याच रस्त्यावर त्याच मार्गावर कित्येक जण ॲक्सिडेंट वगैरे होऊन मेलेले असतात. त्यांचे आत्मे वगैरे असतात, त्या अशुद्ध शक्ती असतात, त्या आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते. म्हणून प्रार्थनेचं कवच आपल्या भोवती असलंच पाहिजे. अगदी ज्या रस्त्यावर काही जादा ट्रॅफिक नाही अशा रस्त्यावर पण ॲक्सिडेंट झाले आणि माणसं मेलेली आहेत. काहीच ट्रॅफिक नाही अशा रस्त्यावर किरकोळ कशाने तरी धडक दिली आणि मेले. माझे एक मित्र होते ऐरोलीला, फार चांगले मित्र, तावडे म्हणून, दिलीप तावडे. रिक्षाने धडक दिली, मेले ऐरोलीला. म्हणजे आपण बाहेर पडताना, ते विदर्भी होते पण माझे मित्र होते, आपण बाहेर पडताना प्रार्थना केलीच पाहिजे. चुकून विसरलो तर बाहेर रस्त्यावर जाता जाता बोला ना प्रार्थना, 1-2 मिनिटाची, 1-2 शब्दाची. देवा तू मनवर माझा सांभाळ कर. अब्रामाकडून आपण काय शिकायचं? त्याने बघा बाहेर पडला तो, त्याने वेदी बांधली, परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. हे प्रार्थनामय जीवन जर असेल तर आपलं परमेश्वर संरक्षण करतो. योबाच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? देवदूतांचं कुंपण आहे ना त्याच्या घराभोवती. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवदूत आपल्या भोवती असतात. स्तोत्र 91 मध्ये काय म्हटलेलं आहे? तुझ्या पायाला धोंड्याचे ठेच लागू नये म्हणून तुला आपल्या हातावर झेलून धरतील. देवदूत तुला आपल्या हातावर झेलून धरतील. मग देवदूत आपल्याला झेलण्यासाठी, आपल्याला सांभाळण्यासाठी असतात. आपण प्रार्थना केली पाहिजे, तर देव आपली प्रार्थना ऐकतो आणि आपला सांभाळ करतो. यानंतर सगळ्यात मोठी परीक्षा अब्रामाची परमेश्वराने घ्यायचं ठरवलं आणि उत्पत्ती 22व्या अध्यायामध्ये ती आहे की त्याचा एकुलता एक मुलगा कोण? इसाहाक आहे ना, त्याचं अर्पण करा. मी सांगतो त्या डोंगरावर जा आणि त्याचं तो अर्पण कर. अब्रामने विचारच नाही केलं. फार मोठी परीक्षा आहे, फार मोठी परीक्षा. अब्रामने तरी विचार नाही केला, साराला काय सांगितलं नाही, काय नाही, सरळ उठला, गाढव घेतलं, लाकडे घेतली, विस्तव घेतला आणि निघाला. बेरशेबापासून निघाला. 3ऱ्या दिवशी तो मोर्या पर्वताच्या जवळ पोहोचला आणि मोर्या पर्वतावर पण चढला आणि त्याने तिथं पण एक वेदी बांधली आणि वेदीवर इसाहाकाला बांधलं. तरी इसाहाक विचारतो त्याला की बाबा लाकडं आहेत, विस्तव आहे, पण अर्पणाचं कोकरू कुठं आहे? तेव्हा इतका परमेश्वरावर त्याचा विश्वास, तो म्हणतो देव पाहून देईल, यावे रे, परमेश्वर पाहून देईल. इतका परमेश्वरावर विश्वास त्याचा की जे परमेश्वर सांगतो ते मला करायचंच आहे आणि ते मी करणारच. हा जो परमेश्वरावर विश्वास होता त्याचा की या मला संकटामधून किंवा या परीक्षेमधून परमेश्वरच सोडवेल. त्यांनी सांगितलं ना अर्पण पाहिजे तर करायचं. त्याच्या मनामध्ये हा विचार पण आला असेल अब्रामाच्या की त्याच्या मुलाच्या इसाहाकाच्या अर्पणाची परमेश्वराला गरज काय? त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त परमेश्वराने अर्पणासाठी राखून ठेवलेला आहे. तो देईल, तो पाहून देईल, तो माझी काळजी घेईल. आणि इतका विश्वास त्याने परमेश्वरावर ठेवला की याही परिस्थितीमध्ये, याही स्थितीमध्ये परमेश्वर माझी काळजी घेईल. त्याला त्याच्या मुलाच्या अर्पणाची काही गरज नाही आणि तो मला सोडविल आणि नाही सोडवलं तरी त्याची इच्छा. मग इतका विश्वास, इतका मोठा विश्वास, विश्वासाचा बाप म्हणून अब्राहमाला म्हटलेला आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त 8व्या अध्यायाने 11व्या वचनामध्ये काय म्हणतो? मी तुम्हाला सांगतो, मत्ते 8:11, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील. म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये अब्राहम आहे. आणखी लुक शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की लाजार मेला
आणि देवदूतांनी उचलून त्याला अब्राहमाच्या उराशी ठेवलं. म्हणजे नुसता अब्राहम स्वर्गात आहे असं नाही, तर स्वर्गात तर आहेच, पण स्वर्गामध्ये पण त्याला एक मानाचं स्थान दिलेलं आहे अब्राहमाला. का? त्याच्या पृथ्वीवरील जीवनामुळे. पृथ्वीवर आपण जे जीवन जगतो, आपल्या जगण्यातून ख्रिस्त बाहेर पडतो का? आपल्या जीवनातून विश्वास परमेश्वराला दिसतो का? आणि त्या विश्वासाला आपण खरे ठरतो का, हे पहा. तर अब्राहम, त्याला परमेश्वराने बोलवलं, तो विश्वासाने निघाला. लगेच त्याने काय केलेलं आहे? वेदी बांधलेली आहे, परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केलेली आहे. म्हणजे हा पहिला मुद्दा, प्रार्थनामय जीवन ते आपलं असलं पाहिजे. आपण उठता बसता जेव्हा वेळ असेल तेव्हा प्रार्थना करा. घराच्या बाहेर पडताना प्रार्थना करा, घरात असताना प्रार्थना करा, कामावर गेलात तिथे प्रार्थना करा, ट्रेनमध्ये काहीतरी देवाचं वचन ऐका, प्रार्थना करा, देवाची स्तुती असो. प्रार्थनामय जीवन आपलं असलं पाहिजे. दुसरं, अब्राहमासारखा विश्वास असला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, अब्राहमाने त्याच्या आयुष्यात कधी अन्य देव आणि मूर्तीपूजा केली नाही. त्याच्या आयुष्यात कधीही नाही. अन्य देव पण केले नाहीत आणि मूर्तीपूजा पण केली नाही. अब्राहमाला माहिती होते का आज्ञा? नाही. अब्राहमाच्या वंशात नंतर मग कोण जन्मलेला आहे? नाही, अब्राहमानंतर मोशे आला ना, बरोबर आहे ना? अब्राहम, इसाक, याकोबाच्या मुलगा लेवी, आणि लेवीच्या वंशात मोशे. मग मोशेला आज्ञापट दिला, म्हणजे फार नंतर दिलेला आहे तो आज्ञापट. आणि पहिली आज्ञा आज आपण काय वाचली? माझ्याशिवाय तुला अन्य देव नसो. दुसरी आज्ञा काय? कोरीव मूर्ती पूजा करू नको. पण ह्या दोन आज्ञा मोडल्या ना, परमेश्वराला त्याचा वीट आहे. अख्खं बायबल तुम्ही वाचून काढा, जुना करार अख्खा वाचून काढा. या दोन आज्ञा मोडलेल्यांचा परमेश्वराला वीट आहे. आणि ह्या दोन आज्ञा मोडलेल्यांना परमेश्वराने क्षमा केलेली नाही. म्हणून आपण कधीही अन्य देवाच्या नादाला लागायचं नाही आणि कोरीव मूर्तीची पूजा करायची नाही. अब्राहमाने त्याच्या आयुष्यात हे कधीच केलं नाही, आणि म्हणून अब्राहम स्वर्गात आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, 8वा अध्याय 11 वचन, मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील. आपण 3 मुद्दे बघितले अब्राहमाच्या जीवनाचे. पहिलं म्हणजे प्रार्थनामय जीवन, दुसरं म्हणजे त्याचा विश्वास, आणि तिसरं म्हणजे काय, की त्याने अन्य देव मूर्तीपूजा कधीही केली नाही. आणि याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवर तो कळप सोने रुपये आणि समृद्ध होता. पृथ्वीवर त्याला काहीच कमी नव्हतं. तो सरदार होता मोठा, पुष्कळ 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 त्याच्याकडे होतं. पृथ्वीवर पण तो आशीर्वादित झाला, स्वर्गामध्ये पण तो आहे, आणि स्वर्गामध्ये पण तो आशीर्वादित आहे. तर या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवूया, ज्या अब्राहमाने केल्या. पृथ्वीवर पण आणि स्वर्गीय राज्यात पण आपल्याला स्थान मिळेल. पृथ्वीवर पण आशीर्वाद मिळेल, स्वर्गीय राज्यामध्ये पण आपल्याला स्थान मिळेल. 3 गोष्टी आपण लक्षात ठेवूया. प्रार्थनामय जीवन आपलं असावं, विश्वास आपला देवावर दृढ असावा, निश्चल खंबीर असावा, आणि तिसरं म्हणजे कधीही आपण अन्य देवाची उपासना किंवा मूर्तीपूजा करू नये. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, या 3 गोष्टी ज्या तू आम्हाला शिकवल्यास, त्या 3ही गोष्टी देवप्पा आम्ही आमच्या जीवनामध्ये पृथ्वीवर जगत असताना आचरत जावं, आणि देवप्पा तुझ्या विश्वासामध्ये अधिक दृढ खंबीर निश्चल होत जावं, अशी दया कृपा तूच आमच्यावर कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त त्याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन.